तर नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आई आलेली बघा बरं का, काल आली संध्याकाळी. आणि आम्हाला सांडग्याची ऑर्डर आहे. 1 किलो सांडगे, 2 किलो कुरडया, 2 किलो तांदळाचे पापड, अजून हा उडदाचे पापड 1 किलो. तर आई ना आता सांडग्याचं पीठ मळते. आई म्हणते रात्रीचं मळून ठेवायचं म्हणजे चांगलं फुगतं ते डाळ वगैरे. आणि आई मळते, चला आता मी दाखवते तुम्हाला. सांडगे बनवायचा कार्यक्रम चालू आहे. मटकीची डाळ घेतली हां आणि बस थोडीशी घेतली हरभऱ्याची त्याच्यात. हां आता मीठ, मिरची, लसूण, जिरी, हळद आणि लसूण भरपूर वापरला. लसणाने चांगलं लागतात वाटत. हां मग होतो का आता त्याच्यात? हां तर आईने ना हे मिक्सरमधून दिले मी वाटून आईला. लाल मिरची तेन वाटलेली आहे. तर लसूण टाकला लय भारी होतं. हां घरचा लसूण आहे एकदम, गावरान लसूण. गावरान लसूण टाकलेला आहे, भरपूर टाकला आहे. आई म्हणली लसूण जास्त असला तर चांगलं लागते. जिरी वगैरे टाकली. तर आई ना आता हे पीठ मळून ठेवते. सकाळी किती वाजता करायचे? सकाळी लवकरला करायला लागू म्हणजे उन्हाचं वाळतं ना, म्हणजे त्यांना घ्यायला बरं लगेच वाळलं का. सारखी लोक सांगतात लवकर करा, लवकर बनवा, नाही का? त्या ताईंनी भरपूर दिवस झाले ऑर्डर दिलेली, पण आता सोनाची पप्पा होते सुट्टीवरती, आम्हाला टाईमच नव्हता. आणि आईचं पण रानात काही ना काही काम चालू होतं. तर उद्या त्यांची फायनली जाईन ऑर्डर ना. हा म्हणजे देऊन टाकू सगळं. तर आई स्पेशल त्याच्यासाठीच आलेली आहे. आहे की नाही? हा म्हणले आता बनवून घेऊ. मग कुरड्या काय करणार का नाही यावर्षी? कुरड्या कर ना. आता गेले का लगेच टाकी पायलीवर भिजायला. दिसाला भिजायला घातलं म्हणजे उरकाता मग. पाऊस लय घोटाळा, ते लगेच करायचं. पाऊस लय घोटाळा करतो ना. पाऊस आलाच होतो जरा घोटाळा. पहिल्या केलेलं आहे पायलीच्या बरं का, पण ते पावसाने घोटाळा केल्यामुळं काय हे झालं, जरा तारा पडायला लागल्या आहे ना त्याच्या. अच्छा आता काल आणलं तळून बघ ना काय झालं. हां पाणी पाहिजे का अजून? लागन आता तुलाच माहिती. तर उडदाचे पापड पण करायचे उद्या आईने. डाळ, उडदाचं पापड, परत बटाट्याचं करून टाक. हे सोना तर मस्त दिसतंय बरं का. याला सगळं घरचं आहे. हळद घरची वापरली आईने, हळद आणलेली आहे. तर अशा पद्धतीने पीठ मळून ठेवले बरं का आईने. आणि हातावर प्रॅक्टिस चाललेली. असं तोडायची का? असं इतकं बारकाला करायला केलं मग चांगलं लागते ना. आहे का भाजीत शिजतात, नाही तर मग मोठाले केल्या. सातच वड आहे. तर चला अशा पद्धतीने मस्त बरं तसं दिसतं आहे का. चल डबा देऊ का ठेवायला? तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आता उद्या सकाळी लवकर उठून लवकर आम्ही हे करतो. लवकर उठायचं, उन्हाच्या आधीच वडं बनवायचं. वडं झालं लगेच पापड झालं तर लगेच ते बटाटे शिजून त्याचं करून टाकायचं. एवढं नाही होऊ शकत, तुला वाटते पण नाही होऊ शकणार.
आहे दुई आल्या पाटक्याने म्हणते. बरं पाहू उद्या काय होतंय. तर चला कसा पापड उसळ बटाटे शिजते लगेच मिसळायचं का लगेच करायला लागायचं. आईला लय सोपं वाटतंय. बघू काय काय होते उद्या. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. अजून पापडाचं पीठ पण मळायचे आम्हाला है ना. हां पापडाचं मळायचं आता असंच परत काय द्यायचं नको तिखट होईल. वेगळी टेस्ट लागेल त्याची. चला बाय बाय. तर आईन मी आलोय आता छतावर आणि वडं बनवायला सुरुवात केल्यात. सावलीला बसलोय. मग कसं काय होतं. मग चांगलं होतं. बघा असं बनवायला सुरुवात केली. एवढं पीठ आहे. सांगतो तुम्हाला आता झाल्यावर दाखवतो. तर आम्ही केली आता जागा चेंज. इकडं दुसरीकडे आणलाय कागद वडीत आणि एवढे बनल्यात एका साईडला. तिकडं ऊन आलं म्हणून आता इकडं आलोय. लय ऊन लागते का काय. लय ऊन लागत. तर असे बनलेत बघा एका साईडचे. ते बघा होत्यात का ते गोळा झालेले नाही तर मग मोडून टाकायला. सावलीत बसून तोडतोय मग कागद पुढं पुढं घेतो. आता पूर्ण झाल्यावर दाखवतो. बघा किती ऊन आहे. 12 वाजलेत कंप्लीट. तर आता मस्त आम्ही उडदाचे पापड बनवायला सुरुवात केलेली बरं का. आई आणि मी पापड लाटते. मेन खावायचं म्हणते खालू वापरतं. तर आईला मेन पण बनवायचे बरं का. बनवतो आता. एवढं पापड तयार झालं का बनवली. बघा आमच्या इथं अशी मस्त पापड बनवतोय आम्ही उडदाच्या डाळीचं.